पाहायचं आहे वैदिक राशींचा गुणाकार. काय पाहायचं आहे? वैदिक राशींचा गुणाकार. सुरुवातीला आपण पाहू एकपदीने एकपदीला गुणणे. सुरुवातीला आपण काय पाहायचं आहे? एकपदीने एकपदीला गुणणे. इथे किती आहे अंक? 4 गुणिले इथे अंक किती आहे? 12. 4 गुणिले 12 हे अंक जवळ जवळ लिहिले. यानंतर चल जवळ लिहा x, नंतर याच्यातलं चल जवळ लिहा y. मग साधा गुणाकार करायचा रफ मध्ये 12 गुणिले 4. साधा गुणाकार आहे 4 दुनी 8, 4 एक 4. किती आलं उत्तर? 48. त्या दोघांचं उत्तर आलं 48. त्यानंतर इथे x आणि इथे y आहे. ते दोन्हीही वेगवेगळे आहेत चल, म्हणून यांचा मी वर्ग वगैरे काही करणार नाही, यांचा गुणाकार होत नाही, म्हणून मी इथे x y जशास तसं लिहिणार. एवढं झालं आपलं उत्तर. किती आलं मग उत्तर? 48 x y. बस एवढंच उत्तर आहे. त्याच टाईपचं जर कधी कधी ऋण चिन्ह असेल तर आपलं उत्तर कसं बदलते ते आपल्याला पाहायचं आहे. ऋण 4x पहिलंच गणित आहे, फक्त मी त्याचे चिन्ह बदलले. ऋण 4x गुणिले इथे 12y होते तर मी इथे लिहिले ऋण 12y. यांचं पण साधं सोपं आहे. अंक अंक एका बाजूने लिहायचे. ऋण 4 इथे किती आहेत? ऋण 12 गुणिले पहिल्यातलं चल x, मॅडम काय आलं? चल y. त्यानंतर रफ मध्ये गुणाकार करायचा. साधा साधा गुणाकार होणार. 12 चौक 48 केलेलाच आहे. गुणाकार मध्ये नेहमी ऋण आणि ऋण हे धन होते, म्हणून या उत्तराला धनाचं चिन्ह येईल. आणि धनाचं चिन्ह आपण लिहिलं नसलं तरी चालते, म्हणून माझं उत्तर काय आलं इथे? 48 xy. एवढंच उत्तर आहे. लक्षात आलं मग मी हे कसं केलं ते पहिल्याच उत्तर हे दुसऱ्याच उत्तर. मग कधी कधी एकपदी अशी पण येते 2a चा वर्ग गुणिले 4ab चा वर्ग. हे माझं तिसरं उदाहरण आहे, लक्षात घ्या. मग 2 गुणिले a चा घातांक 2 आहे म्हणजे a किती वेळा गुणिले असणार? 2 वेळा. म्हणून मी 2 वेळा a लिहिणार. a गुणिले इथे 4 आहेत गुणिले इथे ये, नंतर b चा घातांक 2 वेळा म्हणजे b किती वेळा गुणिले आहे? 2 वेळा. b गुणिले b. त्यानंतर अंकांची बेरीज करून घ्या. अंक कुठे कुठे आहेत ते. इथे एक अंक आहे आणि इथे एक अंक आहे. 2 गुणिले 4 चा गुणाकार करा. किती येणार? 8. मग a किती वेळा गुणिले आहेत? 2 वेळा. अरे चुकली की तुम्ही तर 1 2 आणि 3 किती वेळा गुणिले आहेत? ये 3 वेळा. 3 वेळा a गुणिला a असल्यामुळे याचं मी असं उत्तर लिहू शकते का? a चा घन किंवा मग a गुणिला a 3 वेळा a गुणिले असल्यावर आपण घातांकाच्या नियमानुसार a चा घातांक 3 लिहू शकतो. म्हणून माझं उत्तर a 3 वेळा आहेत, म्हणून a चा घातांक येणार 3. b किती वेळा गुणिले आहे? 2. म्हणून b चा घातांक मी किती वेळा किती लिहिणार? 2. माझं एवढं उत्तर आलं. 8 a चा घन b चा वर्ग. समजलं हे? हो मॅडम. आता आपल्याला शिकायचं आहे द्विपदीला एकपदीने गुणणे. द्विपदीला एकपदीने गुणणे. हे एक पद आहे आणि कंसातली जी राशी आहे ती द्विपदी राशी आहे. मग इथे काही चिन्ह नाही, म्हणजे हे चिन्ह जे आहे इथं गुणिलेचे चिन्ह आहे. आणि इथे हे जे x आहे ते फक्त एका 3x लाच गुणिले नाही, तर हा x जो असतो तो या 3x ला गुणिले असतो आणि हा 4x ला पण गुणिले असतो. त्याप्रमाणे आपण मांडणी करायची आहे. x गुणिले 3x गुणिले पुन्हा x गुणिले 4y. मग हे जो गुणाकार आहे ते आताच आपण शिकलेलं आहे. हे एक पद आहे आणि हे एक पद आहे. एक पद एकपदीचा गुणाकार आहे. 3 ला 3 मी असेच लिहिणार. x 2 वेळा आहे म्हणून याचा घातांक काय लिहिणार? 2. इथे पाहायचं इथे किती आहे? 1 2 3
लिहिणार. आता हे काय झालं, एकपदी आणि हे पण एकपदी. एकपदीने एकपदीला कसं जोडायचं मी आता समजून सांगितलं. अंकांचा गुणाकार करा. 4 गुणिले 3 किती झाले, 12. मग इथे x चा घन नंतर y ला y. अशा प्रकारे आपल्या याचं उत्तर निघालेलं आहे. समजलं? कधी कधी कंसामध्ये ऋणचिन्ह असते. ही एकपदी आहे आणि ही द्विपदी आहे. अशा प्रकारचे सुद्धा गणित असते. तेव्हा हा 3z जो आहे तो या दोन्ही पदाला गुणिले असतो, या एक पदाला आणि या एक पदाला. मग आपण मांडणी करून घ्यायची. 3z गुणिले 8x ऋणचिन्ह जशाच तसं. इथे काय येणार, 3z